नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला तर मग मी तुमची शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला गुढीपाडव्यासाठी स्पेशल अशा ओळीव लाडूची रेसिपी दाखवत आहेत. आमच्याकडे ओळीव लाडू करतात गुढीपाडव्याला, तो मी तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम आपण जे रेग्युलर पीठ वापरतो गव्हाचं ते घेऊ. त्याचा मस्त घट्टसर असा उंडा बनवून घेऊ. त्यात चवीपुरतं मीठ टाकू. याच्यासाठी वेगळंही दळून आणतात, परंतु मी आपलं जे रोज पीठ वापरतात तेच घेतलेलं आहे. कुणी याच्यात थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकून नंतर थोडं ठोकर असं दळून आणतात. त्याचे लाडू चव छान होती, परंतु मी हेच आपलं रेग्युलरचं पीठ घेऊन तिंबून काढलेलं आहे. तुम्ही या प्रकारे उंडा तिंबून घ्या. उंडा तिंबताना थोडासा घट्टसर उंडा तिंबून घ्यायचा, कारण आपला लाडू व्यवस्थित होतो. उंडा तिंबून झाल्यानंतर चला पुढील उंडा 10 ते 15 मिनटं झाकून ठेवा आणि नंतर पुढे पाहू. घेतलेल्या सर्व पिठाचा एक कढाईत गरम करण्यासाठी तेल ठेवायचं व त्याचा एक एक लाडू वळून घ्यायचा. लाडू वळणं येत नसलं तुम्हाला तर मी दाखवते. एक ओंडा तोडून घ्यायचा व त्याच्या पोळपाटावर एक रोल करून घ्यायचा आणि त्या रोलला व्यवस्थित फोल्ड करीत त्याची घडी बनवून घ्यायची. पहा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही तसा लाडू बनवून घ्या. तुम्ही जर असा लाडू बनवला तर याची चव खूप छान लागते. असं वळून घ्यायचं आणि त्याला नंतर दोन्ही साईडने एकदम सारखं करून घ्यायचं आणि ते पहा, पुन्हा त्याला मधून फोल्ड करायचं आणि त्याच्या कडा चांगल्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या, नाही तर त्याची कडा तेलात टाकली की सुटते. पहा, आपला पहिला लाडू इथे किती छान आणि सुंदर बनलेला आहे. याप्रमाणे मी लाडू बनवून घेते आणि तुम्हाला तळून दाखवते. आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे आणि आपले लाडूही बनवून झालेले आहे. आपण त्याच्यात एक एक करून लाडू सोडून घेऊ. लाडू सोडताना थोडं सावकाशपणे सोडायचे, कारण तेल अंगावर उडू शकते. आणि हे घरच्या पिठाचे लाडू केल्यामुळे एखादा लाडू फुटूही शकतो मिठामुळे. त्याच्यामुळे जशी दूर उभा राहूनच हे लाडू करून घ्या. चला आता त्याला तळायला 1 ते 2 मिनटं फुल फ्लेमवर आपण हे लाडू तळून घेऊ आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. याप्रमाणे मी सर्व लाडू वळून घेते आणि शेवटी तुम्हाला दाखवते. याला एक घाणा तळण्यासाठी साधारण 4 ते 5 मिनटं लागतात आणि लाडूची चवही एकदम छान होते. हा लाडू बनवलेला आपण याला नंतर गुळ लावणार आहे. तो गुळ कसा लावायचा ही मी ही व्हिडिओमध्ये सांगते. चला, आपले लाडू तळत आलेले आहेत. तोपर्यंत आपण हे पहा, मी तुम्हाला लाडू कसा बनवायचा ते हातावर घेऊन दाखवत आहे. त्याच्या दोन्ही साईड घ्यायच्या आणि ते मध्यम भागाला चिटकून घ्यायच्या. ते चिटकताना व्यवस्थित चिटकून घ्यायच्या, कारण ते तेलात टाकल्यावर उचकत नाही. आपले लाडू तळून झालेले आहेत. ते पहा कसे तेलात फुटतात. त्याच्यामुळे थोडे दूरच राहून लाडू तळून घ्यायचे. याप्रमाणे मी सर्व लाडू तळून घेते. तुम्हाला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत. किती छान रंग आलेला आहे. आहे की नाही सोपी रेसिपी. तुम्हीही या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करून पहा. चला, आपण आता त्या लाडूला गुळ लावण्यासाठी गुळ घेतला आणि त्याच कढईच्या तेलात तो गुळ टाकून घेतला आणि मस्त मिक्स करून घेऊन इतक्या लाडूला साधारण 1 वाटी गुळ मी घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणात गुळ घेऊ शकता, तुम्हाला जास्त गोड लागतं की कमी. चला, आता आपण तो गुळ मेल्ट होण्यासाठी ठेवू. त्याला साधारण 2 ते 4 मिनटं लागतात आणि आपल्या गुळाचा पाक तयार होतो. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गुळाला ढवळत राहायचं, कारण एका साईडनीच गुळ करपवतो आणि एका साईडनी तसाच राहतो. पहा, आपला गुळ किती मस्त मेल्ट झालेला आहे. त्याला आणखीन एखाद मिनटं आपण छान पाक करून घेऊ आणि नंतर दाखवते. आपण त्या गुळात पाण्याचा वापर केलेला नाही. पाण्याचा वापर आणि थोडेसे गव्हाचे पीठ टाकून घेऊ. गव्हाचे पीठ टाकल्याने त्या लाडूला गुळ एकदम व्यवस्थित चिटकून राहतो आणि एकदम आपण शेव कशी विकत आणून बाजारातून खातो तशी चव लागते त्या गव्हाचे पीठ टाकल्यामुळे गुळात. तुम्ही बनवत असाल अशी रेसिपी तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि एकदा नक्की बनवून पहा. पुन्हा ते पीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा 1 मिनटं कमी गॅसवर ते चांगलं पुन्हा फुगू द्यायचं. चला, आता आपण हा बनवून घेतलेले लाडू पूर्ण त्या पाकामध्ये घालून घेऊ. पाकात लाडू घालताना व्यवस्थित घालायचे, कारण गूळ खूप प्रमाणात गरम आहे. ते हाताला चिटकू शकतो. मी आता सर्व लाडूला गुळाचा पाक लावून घेतलेला आहे. तुम्हाला पुढं दाखवते.
पाक झाला की नाही आपल्या लाडू बेसन पिठाच्या शेवीतला गूळ लावतो त्याप्रमाणे किती खरपूस आणि खमंग असा खडखडीत गूळ लागलेला आहे. चला, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. स्वस्त खा, मस्त राहा. जाता जाता चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून जा.